बंकटलालच्या घरी समर्थ राहत होते तेव्हा एक अपूर्व गोष्ट घडली. एक दिवस महाराज शेगावच्या दक्षिणेस असलेल्या बंकटलालच्या मळ्यात मक्याची कणसे खायला गेले. बरोबर खूप मंडळी आली. विहिरीजवळ कणसे भाजण्याची तयारी केली. विहिरीला भरपूर पाणी होते आणि आसपास दाट छायेची चिंचेची खूप झाडे होती. कणसे भाजण्यासाठी 10-12 आकट्या एकाच वेळी पेटवल्यामुळे धुराचा मोठा डोम झाला. धुरामुळे चिंचेच्या झाडांवर लागलेल्या मधमाशांच्या मोठ्या मोहळातील माशा उठल्या. माशा उठताच सर्व मंडळी पळून गेली. त्या मोहळातील मधमाशा संपूर्ण मळ्यात पसरल्या. काही जण घोंगडीचा बुरखा करून पळून गेले. प्रत्येकाला आपला प्राण अतिशय प्रिय असतो. अशा वेळी समर्थ मात्र आसनावर निश्चल बसून होते आणि माशांचा विचार करू लागले. माशी पण मीच, मोहोळ सुद्धा मीच, कणसे खायला मीच आलो आणि कणसेही माझ्याच रूपात आहेत. असा विचार करून महाराज आनंदात डोलत राहिले. अंगावर असंख्य माशा येऊन बसल्या. जणू त्यांनी माशांची शालच पांघरली आहे असं वाटत होते. पण सर्वत्र ब्रह्म पाहणाऱ्या ब्रह्मनिष्ठ महाराजांची योग्यता काय वर्णावी. सर्व अंगाला असंख्य माशांनी चावून त्यांच्या काट्यांनी शरीरात टोचले तरी त्याची त्यांना पर्वा नव्हती. एक प्रहर गेला. भक्त चिंताग्रस्त झाले आणि बंकटलालाचे अंतःकरण दुःखानं व्याकुळ झाले. त्याला वाटले, मला कुठून बुद्धी सुचली आणि समर्थांना येथे कणसे खायला आणले. हाय रे दैवा, मीच समर्थांच्या दुःखाला कारण झालो. हेच का माझे शिष्यत्व. बंकटलाल लगेच महाराजांना सहाय्य करण्यासाठी पुढे येऊ लागला. हे जाणून समर्थांनी मनोमन त्याचे कौतुक केले. महाराज माशांना म्हणाले, जीवांनो जा, परत मोहळात जाऊन बसा. माझ्या बंकटलालला तुम्ही कोणीही चावू नका. जमा झालेल्या मंडळीत बंकट हाच निष्काम भक्त आहे जो माझ्यासाठी धावून आला. असे म्हणताच माशा परत मोहळावर जाऊन बसल्या. हे पाहून महाराज बंकटलालाकडे पाहून हसत म्हणाले, वा, तू आज माशांना आमची खूप छान मेजवानी दिलीस. अरे ते विषारी जीव माझ्या अंगावर बसले आणि इथे जमा झालेले लाडू भक्त माझ्यापासून दूर पळाले. संकट आल्यावर एका ईश्वराशिवाय कोणी सहाय्य करीत नाही याचा विचार कर. जे लोक जिलेबी, पेढे, बर्फी खायला येतात आणि माशा आल्यावर पळून जातात, असे भक्त निस्संशय स्वार्थी असतात. त्यावर बंकटलाल प्रेमाने म्हणाला, महाराज, माशांचे काटे काढायला सोनार आणू का. गुरुराया, मी महापापी आहे. मी तुम्हाला येथे आणले म्हणून तुम्हाला कितीतरी माशा चावल्या. खरोखर तुमच्या अंगावर अगणित गाठी उठल्या आहेत. त्या बऱ्या होण्यासाठी मी काय उपाय करू. हे ऐकून महाराज म्हणाले, अरे, यात काही विशेष घडले नाही. डसणे हा माशांचा स्वभाव आहे. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही. त्या माशीरूप सच्चिदानंदाला मी जाणले म्हणून मीच माशी झालो आणि तो सच्चिदानंद माझाच पुतळा आहे. पाण्याने पाण्याला कधी दुःखवता येईल का. हे ब्रह्मज्ञानाचे बोल ऐकून बंकटलाल शांत झाला आणि त्याने काटे काढण्यासाठी सोनाराला बोलावले. सोनार चिमटे घेऊन आले आणि अंगावर कुठे काटे रुतले आहेत ते शोधू लागले. महाराज त्यांना म्हणाले, तुमच्या डोळ्यांना काटे दिसणार नाहीत आणि ते काढायला चिमट्याची काही गरज नाही. मीच तुम्हाला दाखवतो. असे म्हणून त्यांनी जोरात श्वास रोखून धरला. ते काय आश्चर्य, सर्व काटे रुतलेल्या जागांमधून वर आले. तो प्रकार पाहून लोक खूप आनंदित झाले. श्री गजानन स्वामींचा अधिकार सर्वांना कळून आला. नंतर सर्वांनी कणसे भाजून खाल्ली आणि संध्याकाळी सारी मंडळी घरी निघून आली. पुढे एकदा आपल्या श्री नरसिंगजी बंधूस भेटण्यासाठी महाराज अकोटला गेले. हा श्री नरसिंगजी कोतशा अल्लीच्या मराठा जातीचा शिष्य विठ्ठलाचा अतिशय प्रिय होता. नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीलामृतांत वर्णिले आहे. हे अकोट नावाचे नगर शेगावहून ईशान्येला 18 कोसांवर आहे. सद्गुरू श्री गजानन महाराज वायुगतीने त्याला भेटायला गेले. एकांतवास मिळण्यासाठी नरसिंगजी अकोटाच्या जवळ एका निर्जन अरण्यात दिवस रात्र राहत असे. त्या निर्जन महाभयंकर अरण्यात निंब, अश्वत्थ,
रातांजन अशा अनेक प्रकारच्या वृक्षांची घनदाट झाडी होती. नाना प्रकारच्या वेलींनी वृक्षांना वेढले होते. भूमीवर मोठे तण वाढले होते आणि सापांची असंख्य वारुळे होती. अशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत, म्हणून समर्थ त्यांना अचानक भेटायला आले. ज्याप्रमाणे दोन सारख्याच गोष्टी समरस होतात, जसे पाणी पाण्यात मिसळून जाते, त्याप्रमाणे गजानन महाराजांना पाहून नरसिंगजीला खूप आनंद झाला. एक हरी तर एक हर, दोघेही चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कृष्ण. दोघे एकमेकांना भेटले आणि दोघांनाही सारखाच आनंद झाला. दोघेही एका आसनावर बसून हितगुज करू लागले. आपापले अनुभव ते एकमेकांना सांगत होते. समर्थ म्हणाले, नरसिंगा, तू उत्तम केले. प्रपंचात राहिलास. मी योगाचा स्वीकार करून प्रपंचाचा त्याग केला. सदैव सच्चिदानंद तत्वाचा विचार करत राहिलो. या योगाच्या क्रियेत चमत्काराच्या अघटित गोष्टी घडतात, पण सामान्य लोकांना हे समजत नाही. त्या गोष्टी लपवण्यासाठी मी जगासाठी वेड्यासारखा बनलो. उपाधीपासून दूर राहण्यासाठी बळेच वेडेपणा पांघरतो. सच्चिदानंद तत्व जाणण्यासाठी शास्त्रकारांनी शास्त्रात 3 मार्ग सांगितले आहेत: कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग. मार्ग निराळे आणि त्यांचे बाह्य स्वरूप भिन्न असले तरी या तिन्ही मार्गांचे फल अखेर एकच आहे. परंतु जर योगी योगक्रियेचा अभिमान करू लागला तर त्याला तत्वाचा खरा बोध होणार नाही. पाण्यात राहून ज्याप्रमाणे कमळाचे पान ओले होत नाही, त्याप्रमाणे योग्याने योगक्रिया करून त्यापासून अलिप्त राहावे, तरच तत्व कळून येईल. नरसिंगा, प्रपंचिकाची स्थिती सुद्धा याचप्रमाणे आहे. प्रपंचात राहून कन्यापुत्रांची आसक्ती मुळीच राहता कामा नये. छोटा दगड म्हणजे गार, पाण्यात राहते पण आत पाणी शिरू देत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने प्रपंचात अपेक्षारहित असावे. चित्तातून सच्चिदानंद ईशाला कधीही ढळू देऊ नये, म्हणजे काहीच अशक्य नाही. तू, मी आणि शेषशायी भगवान विष्णू एकरूप आहोत. तो आपल्याहून भिन्न नाही. नरसिंगजी म्हणाले, बंधुराया, केवढीही तुझी दया. तू मला आज भेटायला आलास. प्रपंच मुळातच अशाश्वत आहे, त्याची काय किंमत? दुपारच्या सावलीला कोण खरे मानतो का सांग? तू सांगितल्याप्रमाणेच मी वागेन. ज्याचे जसे देह प्रारब्ध, त्याचे तसेच निसंशय होणार. तुम्हाला आणि आम्हाला ईश्वराने ज्या कारणासाठी धाडले आहे, ते कार्य आपण निर्लसपणे करणे आहे. आता विनंती इतकीच की व्यावहारिक भेट वरचेवर देत राहा. मी तुझा धाकटा बंधू आहे. नंदीग्रामात भरत जसा रघुपतीची वाट पाहत राहिला, तसा मी या अकोटात राहून तुझी वाट पाहतो. अवघ्या योगक्रिया तुला अवगत आहेत, त्यामुळे तुला येथे येणे अशक्य नाही. असे उभयतांचे रात्रभर हितगुज झाले. जे खरे संत असतात ते भेटले की त्यांचे परस्परांवर प्रेम असेच भरून येते. या उलट एकमेकांना पाहून दांभिकांची भांडणे होतात. दांभिक गुरु करू नये. संतत्व हे मठात, विद्वत्तेत किंवा कवित्वात नसून त्यासाठी स्वानुभव पाहिजे. समर्थ आणि नरसिंगजी ही संत जोडी साक्षात्कारी, सन्नीत असणारी आणि सदाचारी होती. नरसिंगजीला भेटण्यासाठी गजानन स्वामी अरण्यात आले आहेत, अशी वार्ता गुराख्या करून अकोटला कळताच लोक आनंदले आणि दोन्ही संतांचे दर्शन घेण्यासाठी धावतच निघत आले. पण इकडे गजानन महाराज आधीच निघून गेले, म्हणून अकोटवासियांची भेट झाली नाही. पुढे एकदा गजानन शिष्यांसह फिरत दर्यापुराच्या समीप आले. दर्यापुराच्या शेजारी चंद्रभागेच्या तीरावर शिवर नावाचे गाव होते. ही चंद्रभागा नदी पंढरपूरची नाही, ही लहानशी नदी पयोष्णीला मिळते. या शिवर गावात व्रजभूषण नावाचा एक पंडित राहत होता. त्याला 4 भाषा अवगत होत्या. त्याच्या विद्वत्तेची कीर्ती अवघ्या वऱ्हाडात पसरली होती. तो सूर्यनारायणाची भक्ती करीत असे. दररोज उषः काळी उठून पहाटे चंद्रभागेवर थंड पाण्याने स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देत असे.
कर्मठ पण ज्ञानी अशी त्याची विद्वान लोकांमध्ये विशेष मान्यता होती. त्या शिवरगावच्या व्रजभूषणाला त्याच्या तपाचे फळ देण्यासाठी योगीराज फिरत तेथे आले. चंद्रभागेच्या वाळवंटी नदीकाठी गजानन योगीराज जिथे बसले होते तेथे व्रजभूषण स्नानाला आला. प्रभातीच्या वेळी दाही दिशा प्रकाशित झाल्या होत्या. मधून कोंबड्यांच्या आरवण्याचा आवाज येत होता. चातक, भारद्वाज अशी पाखरे पूर्व दिशेकडे जाऊ लागली होती. अशा त्या सुप्रभात काळी गुरुमूर्ती वाळवंटात ब्रह्मानंदी डोलत बसली होती. त्यांच्या भोवती मंडलाकार आलेली सूर्याची किरणे जणू त्या गजानन भास्कराचे अपार शिष्यगण भासत होते. तेवढ्यात सूर्याला अर्घ्य देताना व्रजभूषणाने प्रत्यक्ष ज्ञानसूर्य पाहिला. सूर्याप्रमाणे सतेज कांती, अजानुबाहू मूर्ती, दृष्टी नासाग्रावर स्थिर असा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण आनंदाने संध्या सामान घेऊन धावतच त्यांच्या जवळ आला. गजाननांच्या पायांवर तात्काळ अर्घ्य दिले आणि प्रदक्षिणा घातली. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः अशी नावे घेऊन 12 नमस्कार घातले आणि शेवटी आदराने आरती ओवाळली. पूजेत कशाचीही न्यूनता पडली नाही. अखेर प्रार्थनापूर्वक साष्टांग नमस्कार केला. त्याने महाराजांची स्तुती केली. महाराज, आपल्या दिव्य पायांचे दर्शन लाभले. मी आज धन्य झालो. खरोखर माझ्या तपाचे फळ मिळाले. आकाशातील सूर्याला रोज अर्घ्य देत होतो, पण आज तो ज्ञाननिधी योगेश्वर प्रत्यक्ष पाहिला. हे पूर्ण ब्रह्म, जगचालक ज्ञानराशी, असे युगायुगात किती अवतार घेशी. झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता, नासे गजानन गुरु मज पावा आता. असे प्रार्थना करून त्याने स्तवन संपवले. योगेश्वरांनी त्याला दृढ आलिंगन दिले. आई जशी लेकराला प्रेमाने पोटाशी धरते, तसे व्रजभूषणाला महाराजांनी पोटाशी धरले. मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला. बाळा व्रजभूषणा, तुझा सर्वदा जय जयकार होईल. कर्ममार्ग सोडू नको. विधी निरर्थक मानू नको, पण त्यातच पूर्ण विलीन होऊ नको. कर्म आचरण करून कर्मफळ त्यागल्यास श्रीहरी नक्की भेटतो. जो हे करतो त्याच्या अंगी कर्माचा केव्हाही लेप लागत नाही. माझे बोल सदैव मनात ठेव आणि आता तू आपल्या घरी जा. यापुढे ध्यानात आणताच माझे तुला दर्शन होत जाईल. असे म्हणून त्या व्रजभूषण पंडिताला श्रीफळाचा प्रसाद दिला आणि महाराज शेगावला आले. शेगावचे नाव पूर्वी शिवगाव होते. कालांतराने अपभ्रंश होऊन शेगाव झाले. या गावाला 17 पाटील होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. महाराज शेगावसे आले, पण एका जागी स्थिर राहिले नाहीत. मनास येईल त्या स्थळी भटकत फिरले. अकोट, अकोला, मलकापूर गावांची नावे कुठवर सांगावी, मोजदाद होणार नाही. पुढे श्रावण आला आणि मारुतीच्या रावळात उत्सव सुरू झाला होता. मारुतीचे मंदिर मोठे होते आणि गावची पाटील मंडळी मारुतीची भक्त होती. उत्सव महिनाभर चाले. त्यात अभिषेक, पोथी वाचन, कीर्तन, नामगजर होत. अन्नदानाच्या दिवशी अवघे लोक तृप्त होत. उत्सवाचा पुढारी खंडू पाटील हा उदार मनाचा होता. पाटीलपण हे वाघाचे सोंग पांघरल्यासारखे आहे. जो ते घेतो त्याला लोक सहजच भिवू लागतात. श्रावणाच्या आरंभी श्रीचा उत्सव पाहायला त्या मंदिरात गजानन पुण्यराशी आले. बंकटलालला बोलले, आता मी तुझ्या घरी नाही तर या मंदिरात राहणार. त्याचा तू शोक करू नको. गोसावी, संन्यासी, फकीर यांना कायमचे राहण्यासाठी प्रपंचकाचे घर योग्य नाही. मी आता इथे मंदिरात राहणार. तू बोलावशील त्या दिवशी तुझ्या घरी तेवढ्यापुरता येईन. स्वामी शंकराचार्य भ्रमण करीत. मच्छिंद्र, जालंधर हेही निरंतर वनात राहिले. छत्रपती राजा शिवाजी याचे रामदासांवर खूप प्रेम होते, पण स्वामी सज्जनगडावर वस्तीला होते. याचा विचार कर. हट्ट धरू नको. माझ्या म्हणण्यास मान दे, यात तुझे कल्याण आहे.
अखेर निरुपाय होऊन बंकटलाल सावकाराने गजानन महाराजांच्या म्हणण्याला होकार दिला. स्वामी समर्थ मंदिरात राहायला आल्यामुळे सर्वांना आनंद झाला. महाराजांच्या शुश्रूषेसाठी भास्कर पाटील सदैव जवळ राहत असे. हा दासगणू महाराजांनी लिहिलेला श्री गजानन विजय नावाचा ग्रंथ मुमुक्षुजनांना संतचरण सेवेचा मार्ग दाखवो ही प्रार्थना. षष्टोध्याय समाप्त. गण गण गणात बोते. जय गजानन.